आणि आता घेऊया दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती, नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला शिंदे गैरहजर, शिंदे नाही होतं पोलीस दलाचं निमंत्रण, सूत्रांची माहिती। शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम राखीव असल्यामुळे नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांच्या वेळापत्रकात नव्हता, त्यामुळेच कार्यक्रमाला शिंदे गैरहजर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण। संवाद साधणं म्हणजे नाराजी नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या नाराजीबाबतच्या बातमीवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर शिंदे फडणवीसांची चर्चा म्हणजे कौटुंबिक असल्याचंही सामंत यांचं वक्तव्य। राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं, शरद पवारांच्या भेटीनंतर मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भूमिका, दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच, गायकवाडांचं वक्तव्य। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांचा शरद पवारांना आघाडीचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यामध्ये काँग्रेस नेत्यांशी बोलेन, शरद पवारांची प्रतिक्रिया, राष्ट्रवादीसोबत आमची नैसर्गिक आघाडी असल्याची गायकवाडांचं वक्तव्य। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी राजेंद्र मोठे समितीचा अहवाल सादर, अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी तर पार्थ पवारांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील 3 अहवालांपैकी राजेंद्र मोठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय। या समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव कुठेही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे मोठे समितीकडून पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी आहेत, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर जबाबदारी निश्चित, भविष्यामध्ये असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मोठे समितीकडून अहवाल, यामध्ये शिफारशी एकूण 3 अहवाल यामध्ये येणार आहेत, त्यापैकी मोठ्यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नसल्याची माहिती, उरलेल्या 2 अहवालांमधील तपशील अजून समोर आलेले नाहीत, त्यामुळे पार्थवर कारवाई होणार की पूर्णपणे क्लीन चिट मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल। पार्थ पवारांच्या क्लीन चिटच्या बातम्या निराधार, पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, किती दबाव होता ते स्पष्ट होईल, दमानी यांचा हल्ला बोल। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी, येवलेंचा जामीन कोर्टामध्ये जाऊन रद्द करा, दमानी यांचं पोलिसांना आवाहन। अजितदादा आता अमित शहा फडणवीस कुणाच्याही भेटी घ्या, काहीही होणार नाही, तुमच्या मुलानं फ्रॉड केल्याचं कागदोपत्री सिद्ध होतंय, अंजली दमानी यांचा अजित पवारांवर घणाघात। सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या वैधतेवर आता मंगळवारी सुनावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदा आणि नगरपालिकेमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा विकास गवळी यांनी दाखल केली याचिका। पन्नास 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका स्थगित करू असा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलेला इशारा चुकीचा, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाचा गुंता कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यघटनेच्या कलम 243D6 आणि कलम 243T6 मध्ये आवश्यक बदल करावेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी। छगन भुजबळांच्या प्रकृतीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस, मंत्री प्रताप सरनाईक भुजबळांना भेटायला रुग्णालयामध्ये गेले असताना त्यांच्या फोनवरून केली चौकशी, 20 दिवसांपासून भुजबळांवर जसलोक रुग्णालयामध्ये उपचार केले। अनगरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध, उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी हे अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध, भाजप कार्यकर्त्यांचं गुलाल उधळत सेलिब्रेशन। अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, बाळराजेंनी दिलं होतं अजित पवारांना आव्हान। पंढरपूरमध्ये भाजपची विजयी सलामी, प्रभाग क्रमांक 5B मधून कुसुम परचंडे बिनविरोध विजयी, एकमेव उमेदवारी अर्ज असल्यामुळे कुसुम परचंडे बिनविरोध। बुलढाणा नगर परिषदेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांचा प्रचार, यावेळी मविया नेत्यांची एकी। नंदुरबार नगरपालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा डोर टू डोर प्रचार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशींकडून मतदारांच्या भेटीगाठी, आमचीच सत्ता येणार, रत्ना रघुवंशींकडून विश्वास व्यक्त।
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्याचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आणि राष्ट्रवादी शपच्या नेत्यांमध्ये वाचवाची नोटीस न देता अर्ज बाद केल्यामुळे न्यायालयामध्ये जाणारची प्रतिक्रिया। बीड पालिका निवडणुकीमध्ये रिपाई, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी नेत्यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भूमिका। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये रिपाईला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला विरोध। संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडी, उमेदवारी देताना डावलल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 13 मधील वाल्मिक मेहतर समाज आणि जेधे कॉलनीमधील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा। पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमध्ये युती करणाऱ्या भाजप राष्ट्रवादीची लोणावळ्यामध्ये मात्र कुस्ती। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे भाजपमधील मामा बाळा भेगडे यांच्यावर खोचक टीका, तर मावशी सुरेखा जाधव यांचा शेळकेंवर पलटवार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असल्यामुळे युती झाली नाही। आमदार विजयकुमार गावित यांची सेनेच्या चंद्रकांत रघुवंशींवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत सभा घेणार। उमेदवारीवरून आक्षेप घेतल्यामुळे परांड्यामध्ये तानाजी सावंत समर्थक आणि सर्वपक्षीय आघाडीचे कार्यकर्ते भिडले। निवडणूक अधिकाऱ्यांसमोर धक्काबुक्की आणि खुर्च्यांची फेकाफेक। सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो। संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करायच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचं सुप्रिया सुळेंना पत्राद्वारे प्रत्युत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजप प्रवेशावरून सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र। पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीनं खातं उघडलं। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये 4 नगरसेवक बिनविरोध। भाजपच्या 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 1 नगरसेवकाचा समावेश। जळगाव जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेरमध्ये निवडणुकी आधीच कमळ फुललं। भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध विजयी। महाविकास आघाडीला झटका। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रत्नमाला फलके यांना उमेदवारी, तर भाजपनं उमेदवारी नाकारलेल्या माया मुंडेंना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी। त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये प्रमुख लढत होणार। नागपूरमध्ये काँग्रेसमधील गटबाजी कायम। वाडी नगर परिषदेसाठी तिकीट नाकारल्यामुळे शहराध्यक्ष शैलेश थोरानेंसह 120 जणांचा राजीनामा। सुनील केदार यांच्या हुकुमशाही धोरणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची छाननी पूर्ण। तब्बल 2,500 उमेदवारांचे अर्ज बाद। नगराध्यक्षपदाचे 62 इच्छुक रिंगणावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात पुन्हा कारवाई। पैठण गेटवर कारवाईला सुरुवात। कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अतिक्रमणाच्या कारवाईला स्थानिक दुकानदारांचा विरोध। आम्ही कागदपत्र सादर करूनही कारवाई का केली जाते, स्थानिकांचा विरोध। कारवाई दरम्यान छावणीचं स्वरूप। सांगलीमध्ये 100 फुटी रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। काल 225 पेक्षा अधिक अतिक्रमणं महापालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं हटवली। 500हून अधिक दुकानं, गाळे, गॅरेज, हॉटेल आणि पानटपऱ्या हटवल्या। सांगलीमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी आयुक्तांचीही उपस्थिती। यावेळी विरोध करणाऱ्यांना आयुक्तांचे खडेबोल। अतिक्रमण केलं नाही म्हणता मग परवानगीचं पत्र दाखवा। विरोध करणाऱ्यांना आयुक्तांनी सुनावलं। न्यायालयीन कामकाज सुरू असताना चक्क न्यायाधीशांसमोरच महिलेचा कुऱ्हाडीनं हत्येचा प्रयत्न। बेळगाव जिल्ह्यातल्या आथणी न्यायालयातली धक्कादायक घटना। संपत्तीच्या वादातून मीनाक्षी शिंदे या महिलेच्या हत्येचा प्रयत्न, आरोपीला अटक। पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये दरोडा। हातामध्ये कोयते घेऊन आलेल्या टोळक्यानं धमकावून काउंटरमधील रोकड केली लंपास। नामांकित रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या दरोड्यामुळे एकच खबर। कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला उडवलं। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। घटनेनंतर ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकला, त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित। अपघातामध्ये महिला गंभीर जखमी। पालघरच्या वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीतील गादी कंपनीला भीषण आग। काही कामगार भाजले। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, आगीचं कारण अस्पष्ट। नागपूरमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। बिबट्याला घेऊन वन विभाग रवाना। वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन तासाभरात यशस्वी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावातील नरेश्वर मंदिर परिसरामध्ये एकाच वेळी दिसले 3 बिबटे।
रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहन चालकांना दिसले बिबटे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील बिरोळा जिरे या ठिकाणी मानवी स्पर्शामुळे मादी बिबट्यानं पिल्लं नाकारली. शेतकऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये पिल्लांना हाताळल्यामुळे मानवी स्पर्श, पिल्लांची नागपूरला रवानगी. कर्नाटकच्या शिवनसमुद्रमध्ये कॅनॉलमध्ये अडकलेल्या हत्तीचा रेस्क्यू. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कर्नाटक वन विभागानं हत्तीला रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडलं. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये पर्यावरणप्रेमींचं चिपको आंदोलन. या भागामध्ये 1700च्या आसपास झाडं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार असल्याचा आरोप. पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती बॅकफूटवर. फुली मारलेली सर्वच झाडे तोडणार नाही. कुंभमेळ्यानंतर उगवलेली 500 बाभूळ आणि 700 काशीची झाडं तोडणार, मनपा प्रशासनाचा निर्वाळा. एकतर्फी प्रेमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर हातोडा आणि धारदार शस्त्रानं हल्ला. नागपूरच्या हंबवाडा परिसरातली घटना. 26 वर्षीय आरोपी सूरज शुक्लाला अटक. विद्यार्थिनीवर उपचार सुरू, प्रकृती सध्या स्थिर. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये धारदार शस्त्रानं गळा चिरून एकाची हत्या. मृतदेह रेल्वे रुळालगतच्या नाल्यात फेकला. मृताची ओळख अद्याप पटली नाही. 20 दिवसांच्या बाळाचे घरातूनच अपहरण. गोंदियाच्या ग्राम डोंगरलीमधील धक्कादायक घटना. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल. पुण्यामध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप चालक आणि विक्रेता संघटना आक्रमक. मारहाण थांबली नाही तर 24 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7 नंतर पंप बंद ठेवण्याचा इशारा. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क, नियमित आणि कायदेशीर होणार. त्यासाठी महसूल विभागाकडून कार्यपद्धती निश्चित. 60 लाख मालमत्ता धारकांसह 3 कोटी नागरिकांना होणार लाभ. राज्यातील व्यापाऱ्यांचा 5 डिसेंबरला लाक्षणिक बंद. व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद. राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पाळण्याबाबत पुण्यातील बैठकीमध्ये ठराव. मुंबई पोर्ट ट्रस्टकडून ससून डॉकमधील काही गोदामं अचानक बंद. मच्छीमारांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप. मच्छीमारांचा मोर्चा काढण्याचा इशारा. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माइन्सच्या कॅनरा बँकेमध्ये चोरी करणारा ताब्यात. बँकेचा सहाय्यक प्रबंधक मयूर नेपाळेकडून चोरीची कबुली. चोरी केलेल्या 1,50,00,000च्या रोकडपैकी काही रक्कम हस्तगत. मुंबईच्या कूपर रुग्णालयातील शौचालयामध्ये पडून 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. डोक्याला गंभीर दुखापत आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे अंत. डॉक्टरांना सांगूनही वेळेवर उपचार मिळाले नाहीत, नातेवाईकांचा आरोप. पुण्यात थंडीचा पारा घसरल्यामुळे सारसबागेतील बाप्पाला स्वेटर, कानटोपी घालण्यात आली आहे. या स्वेटरमध्ये बाप्पाची मूर्ती सुरेख दिसते आणि सोशल मीडियावर याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. पुण्यामध्ये काल 3 वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद. शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशांवर तर लोणी काळभोरमध्ये 6.9 सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. पारा आणखी घटण्याचा हवामान खात्याचा अंदाज. आजची सकाळ मुंबईतली 11 वर्षातली सर्वात थंड. किमान तापमान 16.2 अंशांवर. पुढील काही दिवस मुंबईचं तापमान कमी राहणार असल्याची माहिती. पुष्पसौंदर्य आणि गोदेच्या शीतलतेमुळे गोदा पार्क खुललं. गोदा पार्क खुलं होताच नाशिककरांची मोठी गर्दी. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार झालेल्या गोदा पार्कची नागरिकांना परळ. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार. धावपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी विमानतळ उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद. छत्रपती संभाजीनगरमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तिसऱ्यांदा आयर्नमॅन बनले. वयाच्या 54व्या वर्षी पराक्रम नोंदवला. व्हिएतनाममधील फुकॉक इथल्या स्पर्धेमध्ये 6 तास 59 मिनिटं आणि 50 सेकंद असा वेळ नोंदवत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण. बिहारमध्ये आज एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक. नितीश कुमारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करणार. उद्या पाटण्यातील गांधी मैदानावरील समारंभामध्ये 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पाटण्याला जाणार. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार. तर नितीश कुमार आणि भाजपच्या नेत्यांसोबत शहा बैठक घेण्याची शक्यता. राहुल गांधी बिहार निकालानंतर ॲक्शन मोडवर. मतदार याद्यांचा फेर आढावा आणि मतचोरी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा राहुल गांधींचा निर्धार. जो नेता रस्त्यावर उतरणार नाही त्याच्यावर कारवाई, राहुल गांधींचा इशारा. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. बिहारसाठी जोमानं काम करणार, राजकारण सोडणार नाही. किशोर यांची स्पष्टोक्ती. 1 दिवसाचा सामूहिक उपवास करणार असल्याची ही माहिती.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज 108वी जयंती. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये इंदिरा गांधींना राहुल आणि सोनिया गांधींकडून आदरांजली अर्पण. खासदार मल्लिकार्जुन खरगे, किरेन रिजिजू यांचीही उपस्थिती. भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची गरज नाही, भारत आणि हिंदू एकच. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. देशाचा अभिमान असलेला प्रत्येकजण हिंदूच. हिंदू केवळ धार्मिक शब्द नाही तर ती एक ओळख, असंही वक्तव्य. दिल्ली स्फोटानंतर चर्चेत आलेल्या हरियाणातील अल फला विद्यापीठावर ईडीची कारवाई. अल फला विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी याला अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची कारवाई. स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार. त्यासाठी प्रीमियर बँड केटरिंग आउटलेट स्टॉलला रेल्वेची मंजुरी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 17 रेल्वे स्टेशनवर हे स्टॉल उभारले जाणार. 17 फेब्रुवारीला 2026 मधील पहिलं सूर्यग्रहण दिसणार. भारतामध्ये मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही. हे ग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिका याच्या काही भागांमध्ये दिसणार. आणि यानंतर एक मोठी बातमी येते.